हो, मी मोना शिंदे आहे. आणि तुम्ही कोण? मोनाने विचारले. तुम्ही अजूनही सांगितले नाही की तुम्ही कोण आहात. का अचानक माझ्या दारात येऊन दरवाजा ठोठावत रौद्रपणे आत पाहत आहात? मला याचं चांगलं स्पष्टीकरण द्या, नाहीतर मी पोलिसांना कॉल करेन. पोलिसांना कॉल? हा हा, लावण्या जाधव हसली. जणू काही ही तिच्यासाठी फार मजेशीर विनोद होता. कॉल कर. बघ, तुमची चांगली मैत्रीण नैना कारखानीस कितपत धाडसी आहे या लाचखोरीस सामोरे जाण्यासाठी. मोना शिंदेला खात्री झाली की ही महिला नैनासाठी आली आहे. पण नैनाने कधीच अशी महिला त्रास देईल हे सांगितलं नव्हतं. मोठ्या लोकांशी किंवा वेड्या लोकांशी सामना करणे धोकादायक नाही, पण श्रीमंत आणि वेडे लोक हे सगळ्यात वाईट असतात. मोनाच्या नजरेत लावण्या जाधव अगदी त्या प्रकारचीच होती. मोना शिंदे, तुला माहीत नाही का, तुझी चांगली मैत्रीण नैना कारखानीस दुसऱ्याचा संसार बिघडवते. लावण्या जाधव हसत म्हणाली. तू कोण आहेस आणि हे कसं म्हणतेस? मोना थोडी चिडली. तिचा अभिमान आणि महागड्या कपड्यांचा आवरून असूनही तिच्या निर्दयी आणि दुष्ट चेहरा पाहून मोनाला अप्रिय वाटले. तसेच मोना आणि नैना खूप जवळच्या मैत्रीण होत्या. मोनाला नैनाचा स्वभाव चांगला माहीत होता. काहीही शब्द ऐकून मोना प्रभावित होणार नाही. मी ईशान राणेची साखरपुड्यातली वधू आहे. आणि ईशान राणे तुम्ही कदाचित कालच भेटला असेल, लावण्या जाधव खात्रीने म्हणाली. मोना शिंदेला काल भेटलेला ईशान आठवला आणि ती थोडी गोंधळली. काल तिला संधी नव्हती विचारायची की त्या माणसाचा आणि नैनाचं नातं काय आहे, कारण माणूस लगेच नैनासोबत घेऊन गेला. मोना समजली की आता काळजीपूर्वक नैनाला शोधणं महत्त्वाचं आहे. तर तुला माहीत आहे की नैना कुठे आहे? कृपया मला तिथे घेऊन जा. ती काल अचानक निघून गेली आणि मी खूप काळजीत आहे. काल न बोलता निघून गेली. लावण्या जाधव चेहरा तुटला. तुला वाटतं का ती न बोलता गेली? ती माझ्या साखरपुड्यातल्या वधूच्या पलंगावर उडी मारायची. मला योग्य वधूला बाहेर काढायचं आहे आणि तुला सारख्या गरीब मित्रापासून दूर करायचं आहे. मोना शिंदेला समजलं की या महिलेशी साध्या तार्किक रीतीने संवाद साधणं अशक्य आहे. ती फक्त चुकीच्या आणि द्वेषपूर्ण पद्धतीने नैनाला बदनाम करत होती. मोना शिंदेने ठरवलं की पुढे यामध्ये गुंतणार नाही. तिने दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला. थंड आवाजात म्हणाली, मिस, जर तुम्ही नैनाला बदनाम करण्यासाठी येथे आलात तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला खूप कंटाळा आला आहे. त्याऐवजी तुमच्या स्वतःच्या साखरपुड्यात लक्ष केंद्रित करा. जर तुमचं नातं बिघडत असेल तर कदाचित तुम्हीच समस्या असाल. शेवटी कोणताही माणूस आवारा स्त्रीला आवडत नाही आणि जर तुम्ही फक्त वाद निर्माण करण्यासाठी येथे आलात, तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. त्यामुळे कृपया चला बाहेर. मोना शिंदेला वाटलं की ती शालीन आणि समजूतदार झाली आहे. साधारणपणे लावण्या जाधवने हे लक्षात घेतल्यावर जावं, पण ती खूपच गधासारखी सल्लागार होती. काय लपवताय? तुलाही लाज वाटते का? मला खात्री आहे की तू तितकीच वाईट आहेस जितकी ती आहे. लावण्या दरवाजाला पकडली, मोनाला बाहेर जाण्यापासून थांबवत. तुला सर्वश्रेष्ठ मैत्रीण नसावी. नैना कारखानीस स्वतःसाठी साखरपुडा मिळवते आणि तुला काही नाही दिलं. हो, दिसते ती खरंच तुला मैत्रीण मानत नाही. लावण्या जाधव हसत मोना शिंदेला टोमणा मारला. ती फक्त एक वाईट स्त्री आहे. फक्त माझा साखरपुडा चोरते नाही, पण गर्भवती झाली आहे आणि ती त्या बाळाला जगात आणायचं ठरवते. अशी स्त्री जी इतरांचे नाते बिघडते, ती मरायला हवी. मोना शिंदेला हे सहन करता येत नव्हतं. कोणाला बीज बोलतेस? कोणाला बीज बोलतेस? मोनाने झपाटलेले एका हाताने लावण्याचे केस पकडले आणि दुसऱ्या हाताने तोंडावर चापटी दिली. लावण्या प्रत्युत्तर देत दोन्ही महिलांमध्ये भयंकर भांडण सुरू झाले. माझं खात्री आहे की ईशानला तू आवडत नाहीस कारण तू वेडी आहेस, मोना ओरडली. लावण्याच्या छातीला घट्ट पकडत, सगळं नैना कारखानीसची चूक आहे. जर ती त्या बाळासोबत गर्भवती झाली नसती तर ईशान आणि मी कधीही ब्रेकअप केले नसते. लावण्या ओरडत होती, मोना पकडण्याचा संघर्ष करत. मला वाटतं तू वेडे आहेस. तुला खरंच, मोनाला म्हणायच्या आधीच
लावण्याने जोरात मोनाला ढकलले. मोना धडाक झाला आणि मोन्याचं डोकं जमिनीला लागलं. ती तिथे जमिनीवर पडली. रात्र झाली होती. घड्याळात 11:15 वाजले होते. ईशान राणेच्या मनात एक विचार चमकून गेला. आज रात्री तू घरी येशील ना? नैना कारखानीसचा तो काळजीयुक्त प्रश्न त्याला आठवला. त्याने काय उत्तर दिलं होतं? होय, त्याने येईनच असं सांगितलं होतं आणि ईशान राणेला दिलेला शब्द मोडायचा नव्हता. तेवढ्यात दार ठणठणकावून समोर आत आला. बॉस, अमेरिकन ब्रांचकडून मेल आलाय. आपण आज रात्रीचं काम सुरू करू शकतो. तो रिपोर्ट हातात घेऊन म्हणाला. ईशानने किंचित भुवया उंचवल्या, पण लगेच उठून समरच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, आज तू खूप कष्ट घेतले समर. आता झालं, जा आराम कर. समर थोडा बुचकळ्यात पडला. हा कामात बुडून गेलेला ईशान आज अचानक इतका नरम का झाला? त्याच्या नजरेसमोर ईशान सूट जॅकेट घेत बाहेर निघून गेला. समोर हळूच पुटपुटला, हा वर्कहोलिक खरंच दमतोही काय? ईशान घरी पोचताच वीणा धडधडत्या हृदयाने पुढे आली. सर, नैनाताई नाहीत घरात. ईशानचा चेहरा क्षणात बदलला. हलकी स्मितरेषा गायब झाली आणि गंभीर भाव उमटले. काय नक्की कसं झालं? वीणा थरथरत म्हणाली, मी एमिली मॅडमसोबत शॉपिंगला गेले होते. जाताना नैनाला तिच्या खोलीत बंद करून गेले, पण परत आले तेव्हा खिडकीतून चादरी बांधून ती पळून गेली होती. ईशानच्या डोळ्यातील शांत नजर ही वादळाची चाहूल होती. मी तुला फक्त एक व्यक्तीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. एवढं अवघड होतं का? तो फार मोठ्याने बोलला नव्हता, पण त्याचा थंड स्वर वीणाच्या अंगावर काटा आणायला पुरेसा होता. जा शोधून आण, नाहीतर परत येऊ नकोस. ईशानचा अंतिम आदेश. वीणा घाबरून पळतच बाहेर पडली. तेवढ्यात नैना स्वतः घरी परत आली. तिच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर चिंता होती. ती ईशानसमोर उभी राहून म्हणाली, सर, ही वीणाची चूक नाही. मीच घाईघाईत पळून गेले. कृपया तिची नोकरी काढू नका. तिच्या काळ्या मोठ्या डोळ्यातली निरागस विनंती पाहून ईशानच्या मनातला कठोरपणा क्षणभर वितळला. तो गंभीर स्वरात विचारला, का पळून गेलीस? नैना थरथरत म्हणाली, माझी जिवलग मैत्रीण मोना शिंदे अपघातात डोकं आपटून बेशुद्ध पडली होती. तिच्याबद्दल काळजीने मी निघाले. नशिबाने मला ती मिळाली, नाहीतर काय झालं असतं देव जाणे. ईशान शांतपणे मान हलवून काही बोलला नाही. ते पाहून नैना अजून धैर्य एकवटून पुढे आली. सर, जर चूक असेल तर माझी. शिक्षा करा. पण वीणा निर्दोष आहे. तिला शिक्षा करू नका. तिच्या त्या प्रामाणिक नजरेत पाहून ईशानच्या कानाशी हलकी उष्णता आली. तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, आणि वळून निघून गेला. नैना गोंधळली. तो खरंच माफ करून गेला की अजूनही काही करणार आहे? पण वीणा हसत आली आणि म्हणाली, ताई धन्यवाद. तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली. नैना अजून थोडी अचंबित होऊन फक्त हसली. त्या रात्री उशिरा वीणा नैनाच्या खोलीत एक मोठा बॉक्स घेऊन आली. हे काय? नैनाने आश्चर्याने विचारले. हा उद्याच्या पार्टीसाठी ड्रेस आहे. ईशान सरांनी खास तुमच्यासाठी दिला आहे. काय? कसली पार्टी? नैना अचंबित झाली. अरे देवा, मला सांगायचंच राहिलं. उद्या तुम्हाला ईशान सरांसोबत पार्टीला जायचे. वीणा कपाळावर हात मारत म्हणाली. बॉक्स उघडताच नैनाच्या डोळ्यात चमक आली. एक हलक्या जांभळ्या रंगाचा गाऊन, कंबर जवळ चमकणारे हिरे, गळ्याभोवती नाजूक नक्षीकाम आणि त्यासोबत सुंदर दागिने. खरंच हा माझ्यासाठी आहे? नैना कुजबुजली. हो नक्की, आणि उद्या तुम्ही सगळ्यांना मागे टाकाल. माझ्यावर विश्वास ठेवा. वीणा डोळा मारत म्हणाली. नैना हळूच हसली आणि अलगद म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे वीणा.